कोतवालांना चतुर्थ दर्जा मिळावा व प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठी अंजनगाव कोतवाल संघटनेचं आंदोलन सुरू आहे। अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाच्या पटांगणात विदर्भ महसूल सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय राक्षसकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली। महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचे घटक असून महसूल गोळा करणे, निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील नित्यनियमाची कामे पार पाडण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते। अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असूनही कोतवालांना अद्याप चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालेला नाही। त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही। कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यांवर कोणतीही प्रभावी कार्यवाही झाली नाही। त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यभरातील हजारो कोतवाल या आंदोलनात सहभागी झाले आहेत। आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय राक्षसकर आणि रजनी शर्मा यांनी सांगितलं। यावेळी संघटनेचे सचिव चंचल अस्वार, संदीप कुटे, गणेश सदर, संदीप फागुणे, आसिम पटेल, चेतन ताडे, बुद्धशील अभ्यंकर, वैभव राठोड, नम्रता वेराळे, माधुरी शिंगणे, मोनू सोळंके, संतोष वानखेडे आंदोलनात सहभागी होते। जनमत लाईव्ह न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट अंजनगाव सुरजीहून।